रेस्क्यू केलेली घोरपड छोटा पिल्लू आहे। नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहे लोणारमध्येच रिद्धी सिद्धी मेडिकल सावजी बँकेच्या खाली त्यांच्या बोटच्या इथे एक घोरपड बसलेली दिसते। पळणार राव सगळीकडे। तेही शटर घ्या खाली। एखादी बरणी काढून घे। हा बरणी लागेल एखादी। छोटं पिल्लू दिसतंय, फार काही मोठी नाही आहे। निळ्या कॅरीबॅगच्या बाजूला तोंड दिसतंय छोटंसं। हा बस त्याला आता गाडी बिडी आहे का? गाडी का त्याच्या खालून बाहेर निघायला जागा नाहीये ना? पण तिकडनं निघू शकते निघाली तर। एवढ्या अडचणी दिसली कसं काय बोल? हा आडवाच धरायचा। जायची का? नाही पाकिटा देख काढो। हो छोटी ती आली तरी का तुमच्याकडे? आली हो शेट छोटासा घोरपडीचं पिल्लू आहे। घोरपडे मॉनिटर लिझार्ड इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये विष कोपडा म्हणतात। एवढ्या अडचणीत दिसली कसं काय? लवकरच मानवी वस्तीपासून दूर लगेच सोडून दिला तिला। सांगा ना माझं विनोद किल्ली। काहीतरी काय एकदम पक्ष्यांनी हालचाल केल्यामुळं आणि कावकाव केल्यामुळं आम्ही तिथं बघितलं तर ते एकदम असा फक्त डोळा दिसला, म्हणून सरांना आवाज दिला। सर लगेच येऊन बघून गेले। चालेल काळजी घ्या थोडंसं। आता हे पावसाचे असे सगळे जनावर कोरड्या जागेवर येऊन बसतात। सापही असू शकतो, घोरपडे अजूनही काय त्यामुळे काळजी घेणं जरुरी आहे। चला धन्यवाद। मित्रांनो, आता आपण रिद्धी सिद्धी मेडिकलमधून रेस्क्यू केलेली घोरपड छोटं पिल्लू आहे। इंग्लिशमध्ये मॉनिटर लिझार्ड म्हणतात, हिंदीमध्ये विष खोपडा, गो असे बरेचसे नाव आहेत। एरिया वाईज नावं बदलत जातात। पूर्णपणे बिनविषारी असलेलं जनावर। नख एकदम जोरदार असतात, मोठे। चावते पण पूर्णपणे बिनविषारी।
बरेचसे गैरसमज आहेत हिच्याबद्दल. असं म्हणतात की घोरपड शेपूट मारते आणि शेपूट मारल्यावर माणसाला नपुंसकता येते, पण असं काही नाही. हा पूर्णपणे गैरसमजच आहे. एकदम सुंदर रेप्टाईल. बघू शकता पायाचे नख किती मोठे मोठे आहेत तिचे. हिची पकड एकदम मजबूत असते. सध्या पावसाळा चालू झाल्यामुळे असे सगळे जे रेप्टाईल्स आहेत, सरीसृप जे आहेत, ते कोरड्या जागेवर येऊन बसतात. त्याच प्रकारे ही सुद्धा तिथे बोर्डच्या मागे येऊन बसली होती. दिवस चलो फोटो घ्यायचे. कुठं पण माहिती नाही. छोड गेल्या मित्रांनो सोडून ह्या घोरपडीला हिच्या नैसर्गिक आदिवासात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.